नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय आणि मित्रपक्ष युतीचे उमेदवार आमदार महेश बालदी आज उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल करत विजयाचा शंखनाद करणार आहेत. विकासाला प्राधान्य देणारे आमदार महेश बालदी मताधिक्य मिळवून विजयी होण्यासाठी ज्येष्ठ, युवा, महिला, कार्यकर्ते आणि मतदार राजाच्या आशीर्वादाने सज्ज झाले आहेत. आज उरण जासे येथील शिवसमर्थ स्मारक दास्तान फाटा येथील सभागृहात महायुतीतील मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करणार आहेत. आपल्या कार्यकौशल्यातून उरणमध्ये विकासाची गंगा आणणारे तसेच कर्तव्यदक्ष आणि नेतृत्व गुणसंपन्न नेते आमदार महेश बालदी हे नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा जनतेचा कौल मिळणार असून ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार लोकसभेला श्रीरंग बारणे यांना निवडून आणण्यासाठी राष्ट्रवादीने प्रचार केला होता. त्याचप्रमाणे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विधानसभेत चौथ्यांदा पाठवण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचाराचे काम करू असे प्रतिपादन राष्ट्रवादी पनवेल विधानसभा अध्यक्ष सुरेश फडके यांनी केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेश सरचिटणीस भीमसेन माळी यांच्या अध्यक्षतेखाली आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विधानसभा प्रचाराचे नियोजन प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक सुकापूरमध्ये आयोजित केली होती. या बैठकीत पक्षांतर्गत मतभेद बाजूला ठेवून आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडून आणण्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावे असा सर्वानुमते निर्णय झाला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती लावून पदाधिकाऱ्यांचे आभार मानत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सबका साथ सबका विकास प्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली विकास करायचा आहे. महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री अदिती तटकरे या लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबवत आहेत. सर्वांनी एकदिलाने काम करावे. आपला आमदार म्हणून निश्चितच आपल्याला जे सहकार्य लागेल ते करण्याचे आश्वासन आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना दिले. यावेळी राष्ट्रवादीचे पनवेल कार्याध्यक्ष चंद्रशेखर जळे, राजकुमार पाटील, पनवेल विधानसभा सचिव रवी म्हात्रे, अल्पसंख्याक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष एस.टी. हवालदार, महानगरपालिका जिल्हा युवा अध्यक्ष मंगेश नेरुळेकर, रोशन आंग्रे, किशोर पुरोहित, अर्जुन गवळी, रेखा दांडेकर, किशोर मुंडे, स्नेहल गुरव, नंदा काथारा, किरण अडागरे उपस्थित होते. सालाबादप्रमाणे यंदाही महाराष्ट्रीयन बिल्डर्स असोसिएशनच्या दिवाळी मिलन 2024 हा समारंभ उल्वे येथील रामशेठ ठाकूर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी इंडिया सिमेंटच्या माध्यमातून उपस्थित बांधकाम व्यावसायिकांना त्यांच्या सिमेंटच्या संदर्भात माहिती देण्यात आली. तसेच त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. या कार्यक्रमाला असोसिएशनचे अध्यक्ष शंकर म्हात्रे, महासचिव तुकाराम दुधे, खजिनदार बाळासाहेब देशमुख यांच्यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणूक आदर्श आचारसंहिता काळात संबंधित मुद्रक प्रिंटर्सनी प्रचार साहित्य तसेच इतर छपाईबाबत विशेष काळजी घेऊन आचारसंहितेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी केले आहे. लोकप्रतिनिधित्व अधिनियमन 1951च्या कलम 127 क द्वारे निवडणूक पत्रकांच्या छपाईवर आणि प्रसिद्धीवर निर्बंध घालण्यात आले आहे. याकडे सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढवणारे उमेदवार आणि मुद्रणालयांच्या चालक मालकांचे लक्ष वेधण्यात आले आहे. हाताने नक्कल काढण्यात व्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रक्रियेने छापण्यात किंवा प्रत्येक प्रती काढण्यात आलेले निवडणुकी संबंधीचे प्रत्येक पत्र, हस्तपत्रक, घोषणाफलक किंवा भित्तीपत्रक यांच्या दर्शनी भागावर मुद्रकांचे आणि प्रकाशकाचे नाव तसेच पत्ता प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. असे कोणतेही पत्रक मुद्रकाने इच्छुक प्रकाशकाकडून त्यांनी ते स्वतः स्वाक्षरित केलेले आहे त्या व्यक्तीला व्यक्तिशः ओळखतील अशा 2 व्यक्तींनी सांशांकित केलेल्या त्या प्रकाशकांची ओळख पटवणारे प्रतिज्ञापत्र घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले आहे.
कामोठे वसाहत परिसरातील शेकडो मनसेच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले. शिवसेना कामोठे शहर प्रमुख सुनील गोवारी यांच्या प्रयत्नाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहर प्रमुख कमलाकर गायकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. कामोठेमधील कराडी समाज हॉलमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमात हा प्रवेश झाला. या सर्वांचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी स्वागत करून या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखण्यात येईल. तसेच त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी शिवसेना पक्ष हा कायम त्यांच्या सोबत राहील असे आश्वासन दिले. उरण विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी 2 दिवसांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. 2 सत्रात आयोजित करण्यात आलेल्या शिबिरातील पहिल्या सत्रात 888 तर दुसऱ्या सत्रात 826 अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान प्रशिक्षण शिबिरादरम्यान गैरहजर अधिकारी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांनी दिली. उरण विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी जे कासार आणि सहाय्यक निर्णय अधिकारी डॉक्टर उद्धव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात कर्मचारी अधिकाऱ्यांना निवडणूक कर्तव्यांची माहिती दिली. तसेच EVM मशीन हाताळणीबाबतही तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. महायुतीच्या हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पेण पाली सुधागड मतदारसंघाचे उमेदवार रविशेठ पाटील यांनी सोमवारी आपली उमेदवारी अर्ज दाखल करत भव्य शक्तीप्रदर्शन केले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार धैर्यशील पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष निलिमा पाटील, माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी अंतोरा रोड येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख मान्यवरांसह भाजप युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष अनुप मोरे, युवा मोर्चा सचिव सारंग मेडेकर, चिटणीस देखील चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष दयानंद भगत, भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य कौसल्याताई पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, युवा नेते ललित पाटील, प्रशांत पाटील, सुषमा पाटील, प्रतिभा पाटील, प्रभाकर म्हात्रे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. रविशेठ पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना जनतेचा जो अलोट महासागर लोटला असून यातून आपला विजय निश्चित असल्याने सांगितले. पेण तालुक्यात विरोधकांकडे खंबीर उमेदवार नसून आपला विजय निश्चित आहे. तालुक्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, RPI पक्ष आणि इतर मित्रपक्षांची महायुती असून यापुढे कोणीही टिकणार नाही असे सांगितले. प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये वाजत गाजत महायुतीच्या भाजपचे ऐरोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार आमदार गणेश नाईक यांनी आपला उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. ऐरोलीच्या सेक्टरच्या 4 येथील स्वर्गीय काळू राघव सोनवणे मैदानातून रॅली निघाली. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, RPI आणि मित्रपक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. आमदार श्रीकांत भारतीय, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी महापौर सुधाकर सोनवणे, शिवसेनेचे नामदेव भगत, माजी ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार, माजी स्थायी समिती सभापती नवीन गवते, भाजपचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र खरत, आमदार रमेश पाटील, महेश खरे, युवा नेते संकल्प नाईक यांच्यासह महायुतीचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. वाजत गाजत सर्व पक्षांचे झेंडे डौलाने फडकत होते. महायुतीच्या विजयाच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला. मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी गणेश नाईक यांनी मंदिरांमध्ये दर्शन घेतले. महिला भगिनींनी त्यांचे औक्षण केले. नवी मुंबईला विकसित आणि सुरक्षित ठेवणारे नेतृत्व सादर आमदारपदी कायम राहावे अशा भावना यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी व्यक्त केल्या. ONGCने उरण तालुक्यातील नागाव ग्रामपंचायतीला 3 कोटींचा मालमत्ता कराचा धनादेश अदा केला आहे. या मालमत्ता करामुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामांना गती मिळणार आहे. नागाव ग्रामपंचायत हद्दीतील प्रकल्पाकडे मालमत्ता कराची वार्षिक 9,65,000 रुपये आकारणी करण्यात येते. मात्र उरण ONGC विविध कारणे पुढे करून 2000 सालापासून 2012 पर्यंत कोट्यावधींची मालमत्ता कराची रक्कम भरण्यास चालढकल करत होती. ONGCला मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा भरणा करण्यासाठी वारंवार नोटिसा, स्मरणपत्र पाठवण्यात आले होते. मात्र त्यानंतरही ONGCने मालमत्ता कराची रक्कम भरण्यास तयारी दर्शवली नाही. त्यामुळे थकीत करासाठी नागाव ग्रामपंचायतीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
वर्षाकाठी ONGC कडून मालमत्ता करापोटी यापुढे ग्रामपंचायतीला 54 लाख रुपये मिळणार असल्याची माहिती ग्रामपंचायतीने दिली. मालमत्ता कराच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी उरण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर यांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांचे सहकारी आणि ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्यांनी घेतलेल्या संघर्षाच्या पावित्र्यामुळेच ग्रामपंचायतीला न्यायालयात न्याय मिळाला आहे.